तपासल्याशिवाय गुरूंना लायसन नको, शिवकृपानंद स्वामींची शासनाकडे मागणी. अशोक खरात प्रकरणानंतर भोंदूगिरीवर कारवाईचा नवा मार्ग, ओरा टेस्टची चर्चा. वैज्ञानिक युगात आध्यात्मिक गुरूंनी पारदर्शक व्हावं, ओरा तपासणी अनिवार्य करण्याचा प्रस्ताव. महाराष्ट्रातील आध्यात्मिक क्षेत्रात सध्या मोठी खळबळ उडण्याची चिन्ह दिसत आहेत. वैज्ञानिक युगात आध्यात्मिक गुरूंनीही पारदर्शकता स्वीकारणं अत्यावश्यक असल्याचं स्पष्ट मत शिवकृपानंद स्वामी यांनी व्यक्त केले. भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी त्यांनी थेट पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. स्वतःचा ओरा म्हणजेच आभा मंडळ वैज्ञानिक पद्धतीने तपासून तो जनतेसमोर जाहीर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. शेगाव इथं आयोजित ध्यानयोग शिबिरात शिवकृपानंद स्वामी यांनी हे मत मांडलं. हिमालयीन समर्पण ध्यानयोग ही गुरुच्या आत्म्याद्वारे शिष्याच्या आत्म्यावर केलेला एक संस्कार आहे. दररोज केवळ 30 मिनिटं नियमित ध्यान केल्यास संसारात राहुणी चक्रे व नाड्या यांचे शुद्धीकरण तसेच आभा मंडळाचं शुद्धीकरण व विस्तार सहज साध्य होऊ शकतं. समाजातील विविध घटकांच्या कल्याणासाठी पूज्य स्वामीजींच्या वतीनं निःशुल्क ध्यान शिबिरं भारतात आणि परदेशात घेतली जातात. महाराष्ट्रात सध्या कथित भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अनेक श्रद्धाळू भाविकांची फसवणूक झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे खरा आणि खोटा गुरु ओळखण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला. याच पार्श्वभूमीवर शेगाव इथं नुकत्याच पार पडलेल्या 3 दिवसीय भव्य आध्यात्मिक ध्यानयोग शिबिरात स्वामीजींनी आपलं मत स्पष्ट मांडलं. ते म्हणाले, आजच्या आधुनिक आणि वैज्ञानिक युगात अध्यात्माचं सोंग घेणं इतकं सोपं राहिलं नाही, कारण अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून व्यक्तीची मानसिकता, शारीरिक आणि मानसिक शुद्धता तसेच आभा मंडळाची स्थिती तपासणं शक्य झालंय. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की अशा अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असताना प्रत्येक आध्यात्मिक गुरु आणि संबंधित संस्थांनी स्वतःहून पुढाकार घेत आपला ओरा तपासून तो जनतेसमोर खुला करावा. यामुळे श्रद्धाळू आणि भोळ्या भाविकांची फसवणूक रोखता येईल, तसेच समाजात विश्वासार्हता आणि पारदर्शकतेचं वातावरण निर्माण होईल. आता ओरा म्हणजे काय? ओरा म्हणजे तो मनुष्य किती विचार करतो, त्याची आध्यात्मिक स्थिती काय आहे, त्याचं चित्त शुद्ध किती आहे, चित्त किती पवित्र आहे, त्या पवित्र चित्ताचं प्रकाश म्हणजे ओरा. दिल्लीमध्ये सांसद लोकांसाठी शिबिर ठेवलं. ही गोष्ट तेव्हाची, जेव्हा सुमित्रा महाजन अध्यक्ष होता तेव्हाची. त्या शिबिरामध्ये सगळे सांसद वगैरे आले होते आणि मी त्या सांसदांसमोर काय प्रपोजल ठेवलं माहिती, खूप विचित्र प्रपोजल आहे. मी त्यांना म्हटलं, जितके आध्यात्मिक गुरु आहेत, जे म्हणतात आम्ही आध्यात्मिक गुरु आहेत, त्या सगळ्यांचा ओरा चेक करा, त्या सगळ्यांचा आभा मंडळ चेक करा. जर त्यांचा ओरा चांगला आहे, त्यांना लायसन्स द्या 5 वर्षासाठी आध्यात्मिक गुरु. जसं आपण ड्रायव्हिंग लायसन्स घेतो की तसं त्यांचं लायसन्स द्या त्यांना, 5 वर्ष आध्यात्मिक सरकारी गुरु, आणि 5 वर्षानंतर परत त्यांचा ओरा चेक करा, आभा मंडळ चेक करा. जर त्यांचा ओरा चांगला आहे, त्याला रिन्यू करून द्या. आणि ओरा चांगला नाहीये तर त्यांना म्हणा तुम्ही घरी बसा, तुमचं सध्या आध्यात्मिक स्थिती खराब झाली आहे. त्याच्यामध्ये त्या गुरुचाही विचाराचा फायदा आहे. दरम्यान शिवकृपानंद स्वामी यांनी केवळ सूचना देऊन न थांबता राज्य सरकारकडे ठोस मागणी केली. राज्याची संतनगरी शेगाव इथं आयोजित हिमालयन समर्पण ध्यानयोग शिबिरात हजारो साधकांसमोर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की राज्यातील सर्व आध्यात्मिक गुरूंच्या ओराची अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तपासणी करूनच त्यांना अधिकृत शासकीय लायसन देण्यात यावं. हे लायसन केवळ 5 वर्षासाठी मर्यादित असावं आणि प्रत्येक 5 वर्षांनी पुन्हा तपासणी करूनच त्यांचं नूतनीकरण करण्यात यावं. जर संबंधित गुरूंच्या आभा मंडळात नकारात्मकता आढळली तर त्यांचं लायसन रद्द करण्याची स्पष्ट तरतूद असावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी स्वामीजींनी परदेशातील अनुभवी सांगितला. त्यांनी नमूद केलं की लंडनमध्ये ध्यानसाधना सुरू करण्यापूर्वी त्यांचा ओरा आधुनिक मशीनद्वारे तपासण्यात आला होता आणि त्या तपासणीत त्यांच्या आभा मंडळाची गुणवत्ता उच्च दर्जाची असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच तेथील साधकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना स्वीकारली. याच धर्तीवर भारतातील अशा तंत्रज्ञानाचा वापर करून आध्यात्मिक गुरूंची मानसिकता, विचार प्रक्रिया आणि आध्यात्मिक प्रामाणिकतेचं मूल्यांकन करता येऊ शकतं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवकृपानंद स्वामी यांच्या अभिनव आणि ठोस प्रस्तावामुळे राज्यातील आध्यात्मिक क्षेत्रात नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जर अशी शासकीय मान्यता प्रणाली लागू झाली तर भोंदूगिरीला मोठा आळा बसू शकतो आणि निष्पाप श्रद्धाळू भाविकांची फसवणूक थांबू शकते, असंही मत व्यक्त केलं. दरम्यान या प्रस्तावामुळे खरोखरच आध्यात्मिक क्षेत्रात पारदर्शकता येईल का? भोंदूगिरी पूर्णपणे थांबेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकार या मागणीवर काय भूमिका घेणार, तसेच इतर आध्यात्मिक गुरूंची यावर काय प्रतिक्रिया येणार, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे, एवढं मात्र नक्की. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे, नाशिक.